तर नाशिकच्या जागेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते चर्चा करत आहेत असं हेमंत गोडसे यांनी म्हटलंय। कोणताही उमेदवार निवडून आला पाहिजे याचा निर्णय सुरू असल्याचं देखील हेमंत गोडसे यांनी म्हटलंय। नाशिक शिवसेनेची पारंपरिक जागा, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं देखील हेमंत गोडसे यांनी सांगितलं। त्या जागेसंदर्भात अद्यापही तिढा आहे, त्याबद्दल काय म्हणाल? मला असं वाटतं का ही चर्चा राज्यस्तरीय सुरू आहेत। महायुतीचे सर्वच ज्येष्ठ नेते या ठिकाणी त्या विषयावरती चर्चा करताय की निश्चित हा जो काय आपण निर्णय घेणार आहे तो राज्याच्या दृष्टीने योग्य असेल, तो निर्णय ते घेतील असा आपल्याला विश्वास आहे। छगन भुजबळांचं नाव देखील त्या ठिकाणी पुढे येत आहे, त्या संदर्भात काही चर्चा किंवा काही झालंय का? या संदर्भामध्ये कुठलाही उमेदवार देताना तो निवडून यायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि म्हणून असा महायुतीचा हिताचा निर्णय ते त्या ठिकाणी घेतील। पक्ष इलेक्ट्रिक मिनिटचा विचार करतं, त्याबद्दल काय म्हणाल? कारण जसं आता आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी एक आव्हान केलं संपूर्ण सगळ्याच राज्यातील महायुतीच्या नेत्यांना की आपल्याला 400 पार, आणि म्हणून एक एक उमेदवार अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी ते योग्य ते निर्णय घेतील। आमची जागा ही शिवसेनेची पारंपरिक जागा आहे, शिवसेनेची पारंपरिक जागा आहे। त्यानंतर 2014ला 1,87,000 मताधिक्य, त्यानंतर 2019ला 2,93,000चं मताधिक्य होतं आणि म्हणून शिवसेनेला अनुकूल असलेली जागा आहे आणि पक्षश्रेष्ठी निश्चित आमचे मुख्यमंत्री देखील आग्रही आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की निश्चित आपण महायुतीच्या सर्वच नेत्यांशी चर्चा करून शिवसेनेला ही जागा सोडून घेऊ। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।